विधानसभेच्या निवडणुका 20 ऑक्टोबरला होणार. जयंत पाटलांनी सांगितली तारीख. इतर पक्षांचा विचार करून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ. आत्ताच्या सरकारपेक्षा उत्तर योजना आम्ही राबवू. जयंत पाटलांचं आश्वासन. फक्त 20-25 खासदारांना फरक पडला नाही तर राहुल गांधीच पंतप्रधान झाले असते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. ठाकरे गटापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त. छातीत ठोकपणे सांगतो. ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट 42%, तर आमचा स्ट्राईक रेट 47%. मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन. उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा. निरोप द्यायला सभागृहात यायला तर पाहिजे. फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का? निरोपाचं अधिवेशन म्हणणाऱ्या ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा खोचक टोला. देश दडपशाहीने चालवता येत नाही. मतदारांनी सरकारच्या छातीतील हवा काढली. विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. खोटं बोला पण रेटून बोला. खोटं बोलून विरोधकांनी मतं मिळवलीत. त्यांच्या खोट्या नेरेटिव्हचा अधिवेशनात पर्दाफाश करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. महाविकास आघाडीत ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीत निर्णय. विधानसभा महाविकास आघाडी एकत्र लढणार. जुलैपर्यंत जागा वाटपही ठरणार असल्याचीही माहिती. जाती तेढ निर्माण करण्याचा विरोधकांकडून राजकारण अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याला आमचं समर्थन नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट. शंभूराज देसाईंवर आमचा विश्वास, पण दगाफटका केला तर समाजाला त्यांचा कार्यक्रम करावा लागणार. जरांगेंचा इशारा. तर मी राजकारणात आला सरकारला घाम फुटेल. जरांगेंचं वक्तव्य. आमची काय दादागिरी असते ते दाखवून देऊ. पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये. पुण्यामध्ये 2 दिवसात 45 अनधिकृत पब आणि हॉटेलवर बुलडोझर कारवाई. आरक्षणाबाबत वंचित बहुजन आघाडीकडून 11 महत्त्वपूर्ण ठराव. जातनिहाय जनगणनेसह खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची मागणी. मुंबई शिक्षक मतदारसंघात 75%, तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक 93.48% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण. पदवीधर मतदारसंघात मुंबई 56%, तर कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात 63% मतदानाची नोंद. रायगडमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. महाड रायगड रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प, तर महाप्रळ पंढरपूर मार्गावर भलमुठळ वडाचं झाड कोसळलं. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. मागील कोणतीही फेलोशिप प्रलंबित न ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय. संत गजानन महाराजांच्या पालखीचं हिंगोलीमधून परभणीत आगमन. पुढचे 3 दिवस परभणीतील श्री क्षेत्र श्रीधारा इथं पालखी मुक्कामी असेल, तर दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दिल्ली मध्य धोरण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टातील याचिका. केजरीवालांकडून मागे. जामिनासाठी नवीन याचिका दाखल करणार. केजरीवाल सध्या सीबीआयच्या अटकेत.